याच्या ठिकाणी त्यांनी केलं 12, 10 सोडून दिलं, 11 सोडून दिलं, डायरेक्ट 12 लिहिल्यानंतर सगळेच्या सगळे विद्यार्थी हसायला लागले. अरे सर चुकले, सर चुकले, सर चुकले. त्या सरांनी त्या विद्यार्थ्यांना विचारलं कुठे चुकलो मी? तर म्हणजे तुम्ही 1 पर्यंत 8 पर्यंत 1 पासून 8 पर्यंत बरोबर लिहिलात, परंतु ऐन वेळेला ज्या ठिकाणी 9, 10 लिहायचं तुम्ही लिहिलं नाही, 11 लिहिलं नाही, तुम्ही डायरेक्ट 12 लिहिलं. हे कसं काय? तर त्यावेळेस त्या सरांनी त्या मुलांना सांगितलं सगळं चांगलं लिहिलेलं पण तुमचं कधी लक्ष येत नाही. ज्या ठिकाणी मी चुकलो त्याच ठिकाणी तुमचं लक्ष येईल. प्रत्येक घरातील कुटुंब करता सुद्धा राब आपल्या कुटुंबासाठी राबत असतो. कुणाचा पती राबत असतो, कुणाचा मुलगा राबत असतो, कुणाची सून राबत असते, कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून त्या कुटुंबाचा गाडा चालत असतो. त्याच पद्धतीनं या समाजामध्ये राबणारे व्यक्ती भरपूर असतात. त्यांच्या माध्यमातून राबत असताना त्यांच्याकडून कुठेतरी एक छोटी मोठी चूक झालेली असते आणि नेमकं व्यक्ती त्याच चुकीला बघून बसतो. त्या शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं माझ्या चांगुलपणाकडे तुम्ही पाहिलं नाही, शेवटला मी एक ठिकाणी चुकलो, त्याच ठिकाणी तुमचं लक्ष गेलं. म्हणून म्हणतो समाजामध्ये सगळंच काही सगळ्याच गोष्टीनं परिपक्व अशी व्यक्ती नाही, कुठं ना कुठं कमी असते. मोराला सुद्धा पाहिलं तर खूप सुंदर असा त्याचा पिसारा असतो, थै 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 करीत मोर नाचत असतो, परंतु तोच मोर जर ज्यावेळी आपल्या पायाकडे बघतो ते काळे पाय बघितल्यानंतर त्यांना रडू येते. देवानं ईश्वरानं प्रत्येकामध्ये कुठं ना कुठं थोडीफार कमी दिलेली आहे. माणूस चुकतो परंतु त्याच चुकामधून शिकतो. आज तुम्हा सर्वांना पुरस्कार भेटला, आनंद झाला आमच्या मनाला, कारण हा पुरस्कार तुमच्या पुढील जीवनाला उभारी देणार. याच्यानंतर कर्तव्यदक्ष आदर्श नागरिक पुरस्कार सोहळा जो आम्ही कळंबमध्ये घेतो, बाबा महादेव महाराज अडसोळे यांच्या आश्रमामध्ये हा कार्यक्रम कळंबला होत असतो. हा कार्यक्रम जानेवारीमध्ये असतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारावर चालणारी आमची संघटना आहे. नेहमी तयार राहा, यासाठीच्या नोंदी आमच्या चालू झालेल्या आहेत. याच्यानंतर ज्यांना असं वाटतं की मी सामाजिक कार्य केले, आपल्या स्वतःलाच माहिती आहे मी किती पापी आहे, मी किती सुंदर आहे, मी किती चांगले कामं केले, मी किती वाईट कामं केले. ज्यांना स्वतःला चांगलं समजतंय स्वतःहून भेटा, आम्ही तुमची माहिती काढू आणि त्या हिशोबाने तुमच्या नोंदी घेऊ. आपण सर्वजण या ठिकाणी आला, तुम्हाला पुरस्कार दिला. या कार्यक्रमामध्ये वेळेला वेळ देऊन काहीतरी सण चालू आहे वाटते कार्यक्रमामध्ये, पक्षपंधरवडा काहीतरी सण चालू आहे, त्याबरोबर दसऱ्याची स्वच्छता चालू आहे आणि सर्वच जण आपापल्या कामामध्ये गुंतलेले आहेत. तरी सुद्धा सोयाबीन काढणी चालू आहे आणि माझे जास्तीत जास्त पोलीस मित्र सोयाबीन काढणीला अडकलेले. त्या प्रत्येकानं फोन करून सांगितलं, व्हिडिओ कॉल केले की बघा आम्ही सोयाबीन काढणीला अडकलेलो आहोत, येऊ शकत नाही. तर भरपूर काही पब्लिक आपल्या कार्यक्रमाला असते, बरेच वेळी येऊ शकते नाही. ज्यांनी आलेले त्यापैकी 2 जणांचा पुरस्कार आहे, त्यांचे आपले कोणीतरी वाढलेले त्याच्यामुळे त्यांचे पुरस्कार आले ते त्यांच्या घरी पाहिजे पोच करू. आपण सर्वजणांना वेळातला वेळ काढून पुनश्च एकदा महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपण सर्वांनी अल्पोपहार करूनच इथून जायचंय. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय संविधान.